नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉईंट चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। हे जे पत्र आहे ते आरोग्य विभाग संदर्भात असून जागा किंवा आकृती बंद त्या संदर्भात इतर डिपार्टमेंटकडून माहिती मागवण्यात आलेली आहे। आता नेमका या पत्रामध्ये काय उल्लेख केलेला आहे तो पत्र तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्यानुसार तुम्हाला त्याचा अर्थ काय होतो ते सांगण्याचा प्रयत्न करतो। आता महाराष्ट्र शासन राष्ट्रीय कीटकजन्य आरोग्य नियंत्रण कार्यक्रम सहसंचालक आरोग्य सेवा हिवताप हत्तीरोग जलजन्य रोग पुणे 6 यांच्या अंडर ही सगळं चालू आहे। कोणाकोणाला पाठवले हे पण पाहून घ्या, म्हणजे एवढ्या डिपार्टमेंटच्या जाहिराती यायचे चान्सेस आहेत। आकृतीबंद म्हणजे जागा वॅकन्सी किती आहेत ह्या सगळ्या गोष्टी मागून घेतात। उपसंचालक आरोग्य सेवा सर्व, सहसंचालक आरोग्य सेवा हिवताप सर्व, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सर्व, जिल्हा हिवताप अधिकारी सर्व, हत्तीरोग राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण सर्वेक्षक पथके, वैद्यकीय अधिकारी असे वेगवेगळे अधिकारी त्यांना ते पाठवलेलं आहे। पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबत, म्हणजे जे काही जागा आहेत, आता कुठे जागा कमी कुठे जास्त जागा या संदर्भात आढावा घ्यायचा आहे, त्या संदर्भात त्यांनी माहिती मागवलेला आहे। ठीक आहे, उपरोक्त विषयांन्वये पदाचा आढावा घेऊन पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबत शासनाचे संदर्भ क्रमांक 1 अन्वये कळवण्यात आलेले आहे। परंतु संलग्न सदर शासनपत्रामध्ये असकृतीबंधाचा प्रस्ताव सादर करावयाचे विहित विवरणपत्र निश्चित केलेले असून सदर विवरणपत्रात आकृतीबंधाची माहिती तात्काळ सादर करण्याबाबत निर्देशित केलेली आहे। हे बघा, विधानसभा आहेत, विधानसभा निवडणुका लोकसभेमध्ये त्यांना फटका पडला तुम्हाला माहीतच आहे। मग त्याचा जर विचार केला तर जाहिरात पण काढायचे हे चान्सेस असतात, म्हणजे असतात। ॲटलिस्ट ॲड तर काढतील, परीक्षा घेईल न घेईल हे काही सांगता येत नाही, कारण जॉबसाठी किंवा सत्तेत राहण्यासाठी निर्णय काही पण घेता येऊ शकतो। कदाचित थोड्या जागासाठी जाहिरात काढू पण शकतात। ठीक आहे, पण सध्या अपडेट तर चांगली गोष्ट आहे की आकृतीबंध मागून घेतात। सदरबाबत 7 जून 2024 रोजी मुंबई येथे आकृतीबंधाबाबत झालेल्या चर्चेनुसार शासनपत्र दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजीच्या विवरणपत्र 1 ते 18 मुद्द्यासहित, आता हेच एक स्ट्रक्चर आहे ते आपल्याला काही देणं घेणं नाही, भरलेली पदांची व सुधारित प्रस्तावित पदांचा वेतनावरील सध्याचा खर्चाचा तपशील सादर करण्याबाबत सूचित केलेले आहे। जागा किती रिक्त आहेत किती भरलेले आहेत या संदर्भात। त्यानंतर त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 2 व 4 नुसार सर्व सहाय्यक संचालक आरोग्य सेवा हिवताप यांनी त्यांच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालय सुधारित आकृतीबंधांची माहितीसोबत दिलेल्या विवरणपत्रात क्रमांक 1 ते 18 मुद्द्यासहित संकलित करून सहाय्यक संचालक जिल्हा हिवताप अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या स्वाक्षरीसह ईमेलद्वारे या कार्यालयात सादर करण्याबाबत वेळोवेळी सूचित केलेले आहे। तरी उक्त माहिती संबंधित कार्यालयातील संबंधित जाणकार व जबाबदार कर्मचाऱ्यास दिनांक 26/7/2024 रोजी उपस्थित राहण्याबाबत सूचित करावे। आकृतीबंध शासनास कालमर्यादेत सादर करावयाचे असल्याने आपल्या स्तरावरील आकृतीबंधाच्या प्रस्तावाबाबत आपण व्यक्तिशः लक्ष द्यावे। सदर प्रस्ताव सादर करण्यास विलंब झाल्यास किंवा प्रस्ताव परिपूर्ण नसल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहिल्याची नोंद घ्यावी। म्हणजे जागा कुठं कमी आहेत कुठं जास्त आहेत या सर्वात संदर्भातची माहिती मागवलेली आहे। आणि एक पॉझिटिव्ह साईन आहे असं लक्षात घ्या की कारण सुरुवात करायची असेल तर जागा किती आहेत हे तर बघावं लागेल, जाहिरात येईल का न येईल हा पुढचा भाग राहिला, परंतु स्टेप तर चांगली आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।